नमस्कार, संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये फ्राईड राईस आहे। त्याच्यासाठी इथे मी भाज्या कट करून घेतलेल्या आहेत आधीच। आणि जर तुमच्याकडे पातीचा कांदा असेल तर तो जर तुम्ही या भाताला वापरला ना तर भात अजूनच खूप छान लागतो। तर सगळ्यात आधी मी कढई गरम करायला ठेवलेली, त्याच्यामध्ये 4 चमचे मी तेल घालते आणि फोडणीमध्ये आपण सगळ्यात आधी मी 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या पातळ स्लाइसमध्ये मी गोल कापून घेतलेल्या आहेत। तर सगळ्यात आधी मी भात सुट्टा करून घेते पूर्ण आणि लगेच आपण कढईमध्ये आधी लसूण घालायचा आहे, मग पातीचा कांदा घालायचा आहे आणि ज्या भाज्या तुमच्याकडे असतील त्या कुठल्याही भाज्या तुम्ही याच्यात घालू शकता। फक्त या भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहेत। 1 चिमूट मी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि अगदी हा भात बनवण्यासाठी फक्त 3 ते 4 मिनिटाचा वेळ लागतो, कारण आपल्याला भाज्या शिजवायच्या नाही आहेत। आता भाज्या मस्त परतून झालेल्या आहेत, फक्त 1च मिनिट परतल्यात मी तेलामध्ये आणि लगेच याच्यामध्ये आपण चिंग्सचा फ्राईड राईस मसाला घालायचा आहे। तो मसाला घातला की याच्यामध्ये तिखट मीठ जास्त घालायची गरज नाही आहे। आता मसाला पण परतून घ्यायचा आहे। भात तर आपण बनवलेलाच आहे। जर तुमच्याकडे रात्रीचा शिळा भात राहिलेला असेल याचाही बनवला तरी खूप छान लागतो हा भात। 5 मिनिटांमध्ये हा भात तयार होतो। तुम्ही कधीतरी करून बघा। कधीतरी स्वयंपाक करायचा कंटाळा येतो त्यावेळेस हा मस्त ऑप्शन आहे। आणि तुम्ही याच्यामध्ये जर अंडा आवडत असेल तर अंडासुद्धा घातलं तर अजूनच छान लागेल। आणि भात आता तयार आहे। आता छान दिसण्यासाठी मी फक्त याच्यामध्ये फूड कलर घेतलेला आहे, रेड ऑरेंज कलर। तो फक्त कलर याच्यामध्ये घालायचा, याला वाफ वगैरे आणायची काही गरज नाही आहे। भात आता तयार आहे। तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।